जुनी पेन्शन हक्कासाठी कोल्हापुरात संताप. शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर मुंडन आंदोलन. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त झालेल्या परंतु नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना 1982 ची जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी कोल्हापुरात सुरू असलेले आंदोलन आता अधिक तीव्र झाले आहे. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन कोर कमिटीचे कार्याध्यक्ष सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली 27 फेब्रुवारी 2026 पासून शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. या संघर्षाची धारदार करत आंदोलकांनी सामूहिक मुंडन करून सरकारचा जाहीर निषेध केला. या आंदोलनात सुदेश जाधव, प्रकाश स्वामी, बाळासो संकपाळ, बळीराम पाटील, कुलदीप पाटील, शंकर पाटील, निवास कळके, यशवंत तळेकर, विकास पाटील आणि सुभाष पाटील या कर्मचाऱ्यांनी मुंडन करून आपल्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचवल्या. यावेळी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. यामध्ये माजी आमदार भगवानराव साळुंखे, दादासाहेब लाड, शिक्षक भारती, सर्जेराव लाड, शैक्षणिक व्यासपीठ, राहुल पवार, मुख्याध्यापक संघ तसेच विविध संघटनांमधील उदय पाटील, शिक्षक परिषद, विजय जाधव, काँग्रेस शिक्षक सेल, एम.एन. पाटील, शिक्षक सेना, सहकारी संस्थांमधील जयसिंग पवार, शिवाजीराव लोंढे, शांताराम तौंदकर, मदन निकम, बी.के. मोरे यांसारख्या पतपेढी व कोजीमाशीच्या माजी पदाधिकाऱ्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. यावेळी बोलताना नेत्यांनी इशारा दिला की जोपर्यंत शासन जुन्या पेन्शनचा ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. शेकडो पेन्शन पीडित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीमुळे शिक्षण उपसंचालक कार्यालयाचा परिसर घोषणांनी दणाणून गेला होता. महान कार्य न्यूजसाठी विजय बकरे, कोल्हापूर.